बातमी आहे बैलगाडा घाटातून। आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान बैलगाडा मंडळ यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत स्पर्धा चिखली जाधववाडी येथे 4 दिवस होणार आहे। मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने यात्रेसाठी सर्वोच्च उच्चांक मोडीत काढत 1960 टोकन आल्याने यात्रा आणखी 1 दिवस वाढवावी लागली। यात्रा कमिटीला 1 दिवसामध्ये 300 गाडी पळविण्याचा निर्णय घ्यावा लागला। तसेच या स्पर्धेसाठी 100 दुचाकी बक्षीस होत्या, त्याऐवजी माझ्या शेतकरी बांधवांना गाडी मालकांना 200 दुचाकी बक्षीस म्हणून देण्याचे आमदारांकडून जाहीर करण्यात आले। गाडा मालकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभल्याने ही भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्याचे दिसून आले। यावेळी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी बोलताना सांगितले की ही शर्यत मी कोणाशी स्पर्धा म्हणून घेत नसून शेतकऱ्यांच्या आनंदासाठी ही स्पर्धा घेत आहे। यावेळी गाडी मालकांनी प्रचंड गर्दी केली होती। आज 1960 टोकन मधून चिठ्ठ्या टाकून टोकन काढण्यात आले। यामध्ये पहिले नाव जुन्नरच्या ज्ञानेश्वर सखाराम चव्हाण यांचे आले, त्यांना टोकन नंबर 27 मिळाले। तर दुसरे नंबरचे टोकन चिखली येथील प्रवीण गुलाबराव सोनवणे यांचे आले, त्यांना टोकन नंबर 1029 मिळाले। आता हा लकी ड्रॉ 1960 मधून 1200 गाड्यांचे निघणार असून यामध्ये ज्यांचे टोकन निघणार नाही त्या जरी नामांकित बाऱ्या असल्या तरी स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही। त्यामुळे या प्रचंड मोठ्या स्पर्धेत आता गाडे मालकांचे नशीब आजमावण्याचे काम सुरू आहे। यामध्ये जर नामांकित बाऱ्यांचा नंबर लागला नाही तर हिरमोड होऊ शकतो। हा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता ही बैलगाडा शर्यत अतिशय गाजणार असल्याचं दिसून येत आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष घाटातून आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। बैलगाडा प्रेमी, बैलगाडा शौकी मित्र, माझे सर्व शेतकरी बांधव, आज उद्यापासून आपण फार मोठी यात्रा या ठिकाणी सुरू करतोय। आज आपण टोकन घेण्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आमचे दोन्ही महापौर राहुलदादा असतील किंवा नितीन अप्पा असतील आणि त्यांच्यावर काम करणारे, तुम्हाला माहिती आम्ही तिघं जरी असलो तरी आम्हाला मदत करणारे अनेक हात आहेत या आमच्या तालुक्यात। त्यांची नावं घेतली तर यादी कमी पडेल, इतकी मोठी आहे। म्हणजे गेले 5 दिवस झालं 3-3, 4-4 वाजेपर्यंत या घाटामध्ये त्यांनी स्वतः काम केलं आणि आपलं प्रत्येक घाटात आपण जातो, जसं आम्ही प्रत्येक आखाड्यात जातो, महाराष्ट्र केसरीला जातो, तिथे गेल्यानंतर कळतं महाराष्ट्र केसरीला आलेले पैलवान जे पण असतात त्यांना त्यांची सुखसोयी कशा करायच्या असतात, त्यांना राहायची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर निर्णय प्रक्रिया। ही निर्णय प्रक्रिया चांगली झाली, त्यांची व्यवस्था चांगली झाली तर स्पर्धा यशस्वी होते। खर्च किती करतो त्याच्यावर स्पर्धा नसते, स्पर्धा असते ती नीटनेटकेपणावर आणि तुमचं समाधान झालं तर आमचं समाधान होतं। आम्ही किती बक्षीस मोठं ठेवलं तरी त्याला अर्थ नाही। पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना, आमची जुनी जाणती सगळीच लोक येतात 4-5 गावात, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं ही स्पर्धा जी आम्ही घेतली त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा समाधान मिळावं, आनंद मिळावा आणि महत्त्वाचं म्हणजे निर्णय चांगला मिळावा अशी आमची भूमिका आहे। आता याच्यामध्ये काय कमी पडलं तुम्ही सांगा, पुढल्या वर्षी याच्यामध्ये अजून भर पडू, चांगल्या पद्धतीने करू। आणि आमचा प्रयत्न आहे ही बैलगाडा स्पर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित होती आपली, पण आता अखिल भारतीय बैलगाडा संघटना किंवा आपण सगळीच मंडळी आपल्या या बैलगाडा स्पर्धेला एक जागतिक दर्जाचं स्थान निर्माण करतो। जसं परदेशामध्ये काही स्पर्धा घेतल्या जातात बैलाच्या, त्यांना मान्यता आहे, जशी आपली बैलगाडा स्पर्धा जागतिक लेवलला मान्यता होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील। अवधानानं नजरचुकीनं किंवा अनावधानानं कुणाचं जर मन दुखलं असेल आमच्या या कमिटीकडनं तर मी त्यांच्याकडनं माफी मागतो। कसलीच कमतरता तुम्हाला होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, कारण जे करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल तो फक्त तुमच्यासाठीच होईल। या निमित्तानं सांगतो शांततेत ही स्पर्धा व्हावी। मी कार्यक्रम घेतो ना कुठला पण तर तो याच्याकरता घेतो की त्या खेळाचं नाव मोठं झालं पाहिजे। कुणाचा मी मोठी स्पर्धा घेतली म्हणून कुणातरी अपमान होईल असं माझ्या मनात बिलकुल नाही। फक्त हा खेळ
या खेळाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचा सत्कार मला या ठिकाणी करायचा आहे. या संघर्षामध्ये जी लोक होती त्या सगळ्यांचा सत्कार मला या ठिकाणी करायचा आहे आणि ती भव्य दिव्य असावी अशी आमची मानसिकता होती म्हणून हा केला आहे. आणि कुणीही याच्यामध्ये मग विशेषतः मीडियाला मी सांगतो, कारण आमचा आजपर्यंत बैलगाडा याच्यामुळेच मागे राहिला होता की यांनी केलं का त्यांनी केलं का ह्यांनी केलं का त्यांनी केलं, त्याच्यात नाही जायचं आम्हाला. मी ही स्पर्धा घेतली ही फक्त या स्पर्धेला चांगलं नाव रूप यावं, ही स्पर्धा अजून मोठी व्हावी आणि माझ्यापेक्षा अजून चांगली कुणीतरी घ्यावी आणि ही स्पर्धेत दिवसेंदिवस या स्पर्धेचा दर्जा वाढत जावा ही माझी अपेक्षा आहे. म्हणून ही स्पर्धा घेतलेली आहे. ही स्पर्धा कुणाच्याही ईर्षेसाठी नाही, कुणाचा अपमान व्हावा म्हणून नाही, ही फक्त बैलगाडा स्पर्धा, ही स्पर्धाची उंची वाढावी म्हणून आहे. तर हा घाट पोलीस दलांच्या अखत्यारीत देण्यात आलेला आहे आणि म्हणून समजा त्या ठिकाणी जयसिंग शेठचा गाडा असेल किंवा माऊली भाऊचा गाडा असेल, अनुभाऊचा असेल किंवा आबा मोरेंचा गाडा असेल, जयसिंग शेठचा गाडा जुंपताना जयसिंग शेठचे जी काय 22-25 लोक असतील तेवढेच तळामध्ये असेल. आमचे स्वयंसेवक तुमचा गाडा झोपून देणार नाही, आमचा स्वयंसेवक कोणता खाली तळामध्ये राहणार नाही. आमची फक्त 2 माणसं तुमचा गाडा रॅक मध्ये आल्यानंतर धावपट्टीवरून आणून देण्याचं काम करेल. तिसरा कोणताही माणूस खाली तळामध्ये राहणार नाही. तळामध्ये आमचे 4 पोलीस राहतील आणि जे वरती निशाणाच्या जवळ जो बोर्ड रिकामा लागतो त्या ठिकाणी 2 पोलीस थांबतील. हे 27 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत या नियमाचं काटेकोर पालन होणार आहे आणि आपण घाटाच्या दोन्ही बाजूनी बॅरिकेड्स लावणार आहोत. आपण 13 दिवसापूर्वी एक पोस्ट टाकली होती की पहिल्या 750 गाड्यांना प्राधान्य दिलं जाईल. 750चं 900 वर गेलो, 900 वर आता 1200 वर गेलो आणि 1200 वरून 1400 वर जायचं तर तुम्ही थांबवलं, कारण तुम्ही म्हणले 300 गाड्या दिवसभरासाठी बस, का 350 घ्यायचे. लाईट व्यवस्था वगैरे सर्व पूर्ण घाट आणि तुमच्या सर्व बैलगाडा मालकांसाठी, बैलांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आमदार साहेबांनी सुसज्ज असा घाट या ठिकाणी बांधलेला आहे. आपण पाहिलं तर सकाळी येऊन बसलेला माणूस संध्याकाळपर्यंत उठायचा नाही. एखादा जास्तच बैलगाडा शौकीन असेल तर तो 5 दिवस उठायचा नाही. अशा पद्धतीचं गाडीचं घाटाचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे. सर्व सुविधा आपल्याला जागेवर आहे. आता मला आवर्जून काही गोष्टी आपणाबरोबर नमूद करायच्या, त्या आपण शांत पद्धतीने ऐकून घ्याव्यात आणि त्या नियमांचं पालन आपण तंतोतंत करावं. आपली मैत्री, आपली माणुसकी, आपले संबंध हे असे शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे आणि हे राहण्यासाठी म्हणून तुमची सर्वांची मदत या यात्रेसाठी आम्हाला लाख मोलाची ठरणार आहे. आणि म्हणून जेव्हा सकाळी 6 वाजता गाडा चालू होईल, 1 नंबर टोकन 6 वाजता पडेल आणि गाडा हा प्रत्येक गाडा टोकननीच घेतला जाईल, टोकन नंबरवर घेतला जाईल. पण माझ्या सर्व गाड्या मालकांना मी आवर्जून सांगेल, ज्याचा टोकन निघून जाईल त्याला पुन्हा घाटामध्ये बैल झोपण्यासाठी संधी दिली जाणार नाही. हात जोडून विनंती करतो, पुन्हा संधी देणार नाही. कारण 300वा गाडा पळवायचा आहे म्हटल्यावर किती वेळ लागणार आहे. तुम्हाला डिपॉझिट जे घेतलंय ते डिपॉझिट तुम्हाला गाडा झोपताना आम्ही परत देणार आहोत. तुमचा नवा 1 रुपया सुद्धा आमच्या यात्रा कमिटीला नको.